पुढची महत्त्वाची बातमी बघूया। राज्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढतोय। मुंबईसारख्या शहरात रुग्णसंख्या वाढीचा वेगही प्रचंड वाढलेला आहे। अशा वेळेला मुंबई महानगरपालिकेने कोरोना निर्बंध आता आणखी कठोर करायला सुरुवात केली आहे। कोरोना रुग्ण आढळून आलेली इमारत सील करण्याबाबत सुद्धा आता महानगरपालिकेने नवी नियमावली जारी केलेली आहे। मुंबईतल्या रहिवासी इमारतीच्या एकूण क्षमतेपैकी 20% नागरिक जर कोरोना बाधित आढळले तर संपूर्ण विंग किंवा इमारत सील करण्याचा निर्णय महानगरपालिकेने आता घेतलेला आहे। कोरोना रुग्ण आढळलेल्या इमारतीतल्या रहिवाशांसाठी महानगरपालिकेने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असेल। पालिकेची ही नवी नियमावली तातडीने लागू होत असल्याचं सुद्धा पालिकेने आता स्पष्ट केलेलं आहे। पालिकेने ही जी नवी नियमावली आता जारी केलेली आहे यामध्ये नेमके कोणकोणते नियम आहेत यावर एक नजर आपण टाकूया। एखाद्या मजल्यावर जर रुग्ण आढळल्यास तो मजला सील केला जाईल। 10 पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाईल। रुग्ण असलेल्या ठिकाणी बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। रुग्ण सापडलेल्या ठिकाणी कोरोना टेस्ट केली जाणार आहे। 5व्या आणि 7व्या दिवशी टेस्ट बंधनकारक असेल। RT-PCR टेस्ट होईपर्यंत इमारत सील केली जाईल आणि या इमारतीतल्या नागरिकांना 14 दिवस सक्तीचं क्वारंटाईन देखील केलं जाणार आहे। मुंबईमध्ये आता इमारतींबाबतची एक नवी नियमावली मुंबई महानगरपालिकेने जारी केलेली आहे। या नव्या नियमावलीच्या अंतर्गत अनेक महत्त्वाच्या बाबी पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत। आपण पाहिलं मुंबईत पालिकेने नवी नियमावली आता जारी केलेली आहे आणि राज्यातल्या अनेक शहरांमध्ये सध्या कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय आणि त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले गेलेले आहेत। नियमांचे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने निर्बंध कठोर करण्याच्या अनुषंगाने या संदर्भातली माहिती देण्यासाठी मुंबईहून आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। ठाण्याहून आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत आणि नागपूरहून आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला प्रणाली आपल्याकडे येतो। मुंबई महानगरपालिकेने एक नवी नियमावली आता जारी केलेली आहे। इमारतींच्या बाबतीत कोरोना बाधित रुग्ण जर आढळले तर कोणकोणत्या गोष्टींची अंमलबजावणी आता केली जाईल, नियम कसे कठोर असतील याबाबत माहिती जारी करण्यात आलेली आहे। प्रणाली, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, बरोबर आजपासून 8 दिवसांपूर्वी जर आपण बघितलं तर कोरोना रुग्णांची संख्या ही हजारावर होती आणि कालची जर आपण आकडेवारी बघितली तर ती तब्बल 8082 इतकी वाढलेली आहे। मृत्यूचं प्रमाण जरी कमी असलं तरी काल मुंबईमध्ये कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। ही गोष्ट नक्कीच मुंबई महापालिका प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे आणि म्हणूनच काल दिवसभरामध्ये त्यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, ज्यापैकी एक महत्त्वपूर्ण निर्णय आत्ताच आपण वाचून दाखवला तो म्हणजे रहिवाशी इमारतीच्या संदर्भात। ज्याही रहिवाशी इमारतीमध्ये 20 एकूण क्षमता ज्या त्या इमारतीची जी आहे त्यापैकी 20% लोकांना जर कोरोना बाधित आढळले तर ती संपूर्ण इमारत जी आहे ती सील केली जाईल। ज्या फ्लोअरवर रुग्ण आढळून येतील त्या फ्लोअर सील केला जाईल। तिथल्या सगळ्या लोकांच्या टेस्ट केल्या जातील आणि जोपर्यंत या सगळ्या लोकांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत ती इमारत सील केल्या जाईल। आपण बघितलं होतं की हा सगळा प्रकार जो आहे तो मुंबईमध्ये विशेषतः ज्यावेळेला दुसरी लाट होती त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर आढळून आलेला होता। एखादा भाग हा सुद्धा त्यामुळे आपण बघितला अंधेरी असेल किंवा घाटकोपर सारखा परिसर असेल किंवा चेंबूर सारखा परिसर असेल, हा परिसर कित्येक दिवस संपूर्ण सील इमारतींमध्ये सगळ्यात मोठे मानले जाणारे भाग होते, कारण या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येतात। दुसरा महत्त्वाचा निर्णय जो मुंबई महानगरपालिकेने काल घेतला तो शाळांच्या संदर्भात। 1ली ते 8वी, 9वीचे विद्यार्थी आणि 11वीचे विद्यार्थी यांचे सगळे वर्ग हे पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहेत। केवळ 10वी आणि 12वीचे विद्यार्थी जे ते महाविद्यालयांमध्ये किंवा शाळांमध्ये जाऊन त्यांचे जे शिक्षण आहे
ते पूर्ण करू शकणार आहे आणि त्याची ही कॅपॅसिटी जी आहे हां. ती 50% आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळे वर्ग जे आहे ते ऑनलाईन झालेले आहे. आणि तिसरा महत्वाचा निर्णय जो राज्य शासनाने घेतलाय हां. तो म्हणजे सगळ्या महापालिकांच्या सगळ्या बैठका या आता पुन्हा एकदा ऑनलाईन होणार आहे. बरं. तर काल दिवसभरामध्ये आपण बघितलं की महानगरपालिकेच्या वतीनं ही कठोर पावलं उचलली गेलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे आणि तातडीनं व्हावी असे आदेश सुद्धा महापालिकेने दिलेले आहेत. बिलकुल प्रणाली, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे एकतर रहिवासी इमारतींसाठी पालिकेनं नियमावली तर जारी केलेलीच आहे, मात्र जे दाटीवाटीचे भाग आहेत, झोपडपट्टीसारखा भाग आहे, ज्या भागामध्ये कोरोना बाधितांची संख्या आता हळूहळू वाढताना दिसते. धारावीमध्ये देखील आपण पाहिलं परवाला आकडा काहीसा वाढताना दिसला होता, चिंता वाढली होती. त्यामुळे या अशा भागांसाठी काही विशेष नियमावली पालिकेकडनं जारी करण्यात येणार आहे का आधीची जी नियमावली होती त्याच अनुषंगानं पालिका पुढच्या देखील काळामध्ये तेच नियम लागू करणार आहे? त्या अनुषंगानं काय सांगता येईल प्रणाली? आपण जर आत्ता बघितलं तर साधारणपणे कोरोनाचे जे नवे रुग्ण म्हणजे ओमायक्रॉनचे जे नवे रुग्ण विशेषतः दिसून येत आहेत ते सगळे उच्चभ्रू इमारतीमधले आणि परदेशातून आलेले किंवा फिरायला गेलेले अशाच लोकांपैकी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. त्यामुळे सध्या महापालिकेने जी नियमावली जाहीर केलेली आहे ती इमारतींसाठी केलेली आहे. परंतु जसा जसा बैठा चाळींमध्ये किंवा झोपडपट्टी परिसरामध्ये ओमायक्रॉनचा म्हणा किंवा कोरोनाचा दुसऱ्या व्हेरियंटचा, डेल्टा व्हेरियंटचा किंवा इतर व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढताना दिसला तर नक्की त्याबाबतची सुद्धा नियमावली जाहीर केली जाईल. येत्या खरं तर 1-2 दिवसांमध्ये ती अपेक्षित आहे. परंतु तुर्तास महानगरपालिकेनं ज्या रहिवाशी इमारती आहे जिथे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येतात त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट केलेलं आणि त्यांची नियमावली जाहीर केल्याचं दिसून येतं. अजिंक्य. बिलकुल प्रणाली, अशाच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे. आपण मुंबईचा आढावा घेतला. मुंबईत पालिकेनं जी नियमावली नव्यानं जारी केलेली आहे त्या अनुषंगानं आपण बातमी पाहिली. मात्र अशाच प्रकारे ठाण्यात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. गेल्या 24 तासात 698 नवे रुग्ण ठाणे जिल्ह्यात आढळलेले आहेत. सध्या एकूण 5815 कोरोनाबाधित रुग्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत आणि ऍक्टिव्ह रुग्णसंख्या जी आहे ती 1336 इतकी सध्या ठाणे पालिका क्षेत्रातली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ठाण्यातल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलेला आहे. पालिकेनं नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे. कोरोनाचा धोका आता काही अंशी वाढताना दिसतो. या अनुषंगानं पालिका प्रशासन खबरदारी बाळगताना दिसत आहे. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. निखिल, पालिकेनं आता नागरिकांना सतर्क केलेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढतोय. या अनुषंगानं शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. निखिल, सविस्तर या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच पाहायचं झालं तर ठाण्यामध्ये देखील रुग्णसंख्या आहे ती मोठ्या संख्येने वाढत चाललेली आहे. पाहायचं झालं तर कालच ही रुग्णसंख्या 698 होती, तर हीच रुग्णसंख्या गेल्या आठवड्यात कुठेतरी 74 अंकावरती होती. म्हणजे पाहायचं झालं तर रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस ही रुग्णसंख्या आहे ती 100च्या अंकाने वाढत आहे. यामध्येच काल ठाणे महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मुंबईसोबतच ठाण्यातील शाळा आहेत त्या देखील बंद ठेवण्यात आलेल्या आहेत 31 जानेवारीपर्यंत आणि यामध्ये 10वी आणि फक्त 12वीचे वर्ग आहेत ते ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणार आहेत. बाकी सर्व वर्ग आहेत ते ऑनलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. आपण आपल्या मागे पाहू शकतो ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की जे 1ली ते 9वीचे जे विद्यार्थी आहेत ते आता येण्यास सुरुवात झालेली होती. काही दिवसापूर्वीच आपण ह्या शाळेमध्ये आहे की जे मुलांचं स्वागत आहे ते आपण दाखवलेलं होतं, परंतु कुठेतरी कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर अशा प्रकारची जी समस्या आहे ती निर्माण झालेली आहे. पालक वर्गाला जरी इच्छा असेल किंवा विद्यार्थ्यांना जरी शाळेमध्ये येण्याची इच्छा असेल तरी सुद्धा आता जे नियम घालून दिलेले आहेत त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांना हे शाळेमध्ये येता येणार नाहीये. कारण अशा पद्धतीने पाहिलं तर ही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामध्ये लहान मुलांना देखील याचा मोठ्या प्रमाणात आहे तो धोका होऊ शकतो आणि काही अंशी आहे की जे पालक वर्गामध्ये संभ्रम आहे. पाहायचं झालं तर कालच ही अनाउन्समेंट केलेली होती, परंतु ह्या अनाउन्समेंट नंतर पालक वर्ग काही प्रमाणात आज शाळेत मुलांना घेऊन येताना दिसून आले. परंतु शाळेतील विद्यार्थी शाळेतील शिक्षकांनी असेल ते या ठिकाणी सांगितलेलं आहे की आजपासून ते संपूर्णपणे ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. त्यामुळे आलेले विद्यार्थी देखील आपल्याला या ठिकाणाहून परत जाताना पाहायला मिळतात. बिलकुल निखिल, असंच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी येणार आहे. यानंतर आपण नागपूरमधली कोरोना स्थिती नेमकी कशी आहे याचा आढावा घेऊया. नागपूरमध्ये खास करून गेल्या 24 तासात
133 नव्या कोरोना बाधितांची नोंद झालेली आहे। आकडा वाढताना दिसतोय। 4 रुग्णांचा ओमायक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची देखील माहिती मिळते आणि गेल्या 1 आठवड्यापासून जर आपण विचार केला तर नागपूरमधला कोरोना बाधितांचा आकडा वाढतानाच दिसतोय। त्यामुळे नागपुरातले निर्बंध आता आणखी कठोर होण्याची शक्यता वर्तवली जाते। वाढती रुग्णसंख्या पाहता नागपूरमध्ये आजपासून गृहविलगीकरणाला पालिकेकडून परवानगी मिळणार असल्याचंही समजतंय। लवकरच नागपूरमध्ये शाळा बंद करण्याबाबतही निर्णय होणार असल्याचं पालिकेच्या एका अधिकाऱ्यानं न्यूज 18 लोकमतला सांगितलेलं आहे। या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, नागपूरमधला कोरोना बाधितांचा आकडा आता आणखी वाढताना दिसतोय आणि त्यामुळे निर्बंध देखील येत्या काळात आणखी कठोर होण्याची शक्यता व्यक्त होतीये। त्यातच 4 ओमायक्रॉन बाधित रुग्ण देखील आढळलेले आहेत। त्यामुळे नागपूर पालिका प्रशासनाला आता आणखी सतर्क राहावं लागणार आहे। तुषार, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, निश्चित जर का आपण जे आकडे पुढे येत आहे म्हणजे मागच्या 1 आठवड्यापासून आपण रोजचे आकडे बघतो, या रोजच्या आकड्यांमध्ये सातत्याने डबलीने वाढ होत आहे। म्हणजे मागच्या 24 तासांमध्ये 133 रुग्णांची भर नागपूरमध्ये पडली आणि मागच्या 7 महिन्यानंतर पहिल्यांदा नागपूरमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येने 100चा आकडा पार केलेला आहे। त्यामुळे प्रशासनाकडून रोजच्या रोज नवीन ऑर्डर निघत आहे। काल देखील एक नवीन ऑर्डर निघाला की गृहविलगीकरणामध्ये आता रुग्णांना राहण्याची मुभा असणार आहे। याआधी जे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर होतं तिथेच फक्त राहण्याची मुभा होती, आता गृहविलगीकरणामध्ये पण राहता असणार आहे। पण त्यासाठी काही त्यांनी कडक नियम देखील लावून दिलेले आहे। म्हणजे जो व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये असेल त्याला बाहेर पडता येणार नाही। नाहीतर अनेक वेळा असं पाहिलं, विशेष करून दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला हे पाहायला मिळालं होतं की अनेक रुग्ण पॉझिटिव्ह असताना देखील बाहेर वावरत होते गृहविलगीकरणामध्ये असताना देखील। त्यामुळे आता ते सक्तीचं असणार आहे आणि त्यांच्यावर जर का त्यांनी असं नियमाचं उल्लंघन केलं तर कायदेशीर कारवाईची देखील भीती त्यांच्यावर असणार आहे। त्यामुळे एक तो नियम असणार आहे। सोबतच गृहविलगीकरणामध्ये तुमच्या घरी जर का गृहविलगीकरण करण्याची व्यवस्था असेल तर तुम्हाला मुभा भेटणार आहे। नाही तुमच्याकडे 2 खोल्यांचं घर असेल, एक किचन आणि एक हॉल असेल तर मग तुम्हाला तशी मुभा भेटणार नाही। या व्यतिरिक्त जर का तुम्ही बघितलं तर एकूणच रुग्णसंख्येचा ग्राफ बघता लवकरच जे प्राथमिक शाळा म्हणजे इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या शाळा बंद होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। त्या संदर्भात काल देखील बैठकीमध्ये चर्चा झाली आणि लवकरच यावर निर्णय येणे अपेक्षित आहे। एक महत्त्वाचा विषय आहे की आपल्याला आता 3ऱ्या लाटेची प्राथमिक जे ट्रेंड आपल्याला दिसतो त्यावर लक्षात की कम्युनिटी स्प्रेड झालेला आहे। महत्वाची गोष्ट की आताच तुम्ही सांगितलं की दिल्लीचे टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत, त्यांनी देखील सांगितलं की 3ऱ्या लाटेची सुरुवात आहे। तर डेल्टा व्हेरियंट असो किंवा ओमिक्रॉन असो, म्हणजे ओमिक्रॉनची कम्युनिटी स्प्रेडची संख्या खूप कमी आहे, मात्र डेल्टा व्हेरियंट परत एकदा कम्युनिटी स्प्रेडमध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे इतक्या झपाट्याने रुग्णसंख्या आपल्याला वाढताना दिसत आहे। सुदैवाने एक गोष्ट चांगली आहे की जास्तीत जास्त जे रुग्ण आहे ते खूप सिरियस नाही, त्यामध्ये बऱ्यापैकी रुग्ण असे की ते असिम्प्टोमॅटिक आहे, फक्त ते क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आले त्यामुळे त्यांची टेस्ट केली तेव्हा ते पॉझिटिव्ह आढळले, त्यांना कोणतीही लक्षणं नव्हती। असेच रुग्ण जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात। त्याचं प्रमुख कारण मध्ये आपल्याकडल्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना कोविड होऊन गेला, त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये अजूनही अँटीबॉडीज आहे। त्यामुळे ज्या रुग्णांना परत कोविडची लागण होते असं असताना देखील त्यांना तितका त्रास होताना दिसत नाही। मात्र प्रशासनाकडून कडेकोर उपाययोजना केल्या जाते, कारण की ज्या प्रकारचे अनुभव आपल्याला युरोपामध्ये पाहायला मिळतात, युरोपियन कंट्रीमध्ये पाहायला मिळाले, अमेरिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, न्यूझीलंड सारखा छोटासा देश आहे तिथे दिवसाला 5 लाख रुग्ण निघतात। त्यावरनं अशी भीती व्यक्त केली जाते की चौथ्या म्हणजे दुसऱ्या लाटेमध्ये आपण बघितलं की आपल्या देशामध्ये दिवसाला 4.5 लाख रुग्णापर्यंतची संख्या पाहायला मिळत होती, मात्र या लाटेमध्ये हा आकडा दिवसाला 20 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकदा का एकाने रुग्ण वाढायला लागली तरी परिस्थिती नियंत्रणामध्ये असली तरीही लोकांच्या भीतीचं वातावरण पसरतं। ते होऊ नये म्हणून प्रशासनाने आधीपासून सर्व उपाययोजना केलेल्या आहे। ऑक्सिजनचा व्यवस्था असेल, बेडची व्यवस्था असेल, सगळ्या गोष्टीची व्यवस्था प्रशासनाकडून सुरू आहे आणि टप्प्याटप्प्याने निर्बंध आणखी कडक होताना दिसत आहे। बाजारपेठे संदर्भातले जे काही निर्बंध आहेत ते आणखी कडक होण्याची शक्यता आहे। कदाचित बाजारपेठ नागपूर मधला म्हणजे बाजारपेठेचा जो वेळ आहे तो कमी केला जाऊ शकतो। आता ती रात्री 9 वाजेपर्यंत आहे, पण कदाचित तो 4 किंवा 5 वाजेपर्यंत बाजारपेठेचा वेळ कमी केला जाऊ शकतो। असे वेगवेगळे नियम रोज नवीन आता येण्याची शक्यता आहे आणि ते राज्य स्तरावर येणार आहे। म्हणजे नागपूर प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना आल्या की लगेच जिल्हा प्रशासनाला तो निर्णय घ्यायचा असतो। जिल्हा प्रशासन आपल्या जिल्ह्यातली परिस्थिती बघून निर्णय घेत असतो। पालिका प्रशासन किंवा जिल्हा प्रशासन आपल्या परीने खबरदारी घेईलच, मात्र नागरिकांवर देखील एक खूप मोठी जबाबदारी असणार आहे या सगळ्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची। तुषार, निखिल आणि प्रणाली, आपल्या तिघांचेही आभार। आपण आपापल्या भागातली कोरोना स्थिती न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल।
काळजी घेणं आपल्या हातात आहे, कोरोना प्रतिबंधक नियम पाळणं आपल्या हातात आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचं आवाहन सातत्यानं आम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून करत असतो. नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.